ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। पालघरमधून वाडा तालुक्यातील नेहरोली गावात विकास कुटुंबातील 3 जणांचे मृतदेह आढळले आहेत। त्यामुळे एक मोठी खळबळ उडाली आहे। मुकुंद बेचलदास राठोड, त्यांची पत्नी कांचन मुकुंद राठोड आणि त्यांची मुलगी संगीता मुकुंद राठोड अशी 3 मृतांची नावे आहेत। नेहरोली गावातील त्यांच्या बंद घरात या तिघांचाही मृतदेह आढळलाय। घटनेची माहिती मिळताच वाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केलाय। तर तिघांचे मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। मुंबईतील जे रुग्णालयात तिघांचे मृतदेह पाठवण्यात आले। या तिघांचा मृत्यू आहे की आत्महत्या आहे या संदर्भात सध्या पोलीस अधिकचा तपास करतायत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज सातवी आहेत आपल्यासोबत। मनोज, नेमकं काय घडलंय वाडा या तालुक्यामध्ये? आपण पाहतोय तिघांचे मृतदेह एका घरात आढळले आहेत। वर्षा, नक्कीच अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। वाडा तालुक्यातल्या नेहरोली गावात आई, वडील आणि त्यांची एक मुलगी असे तिघांचेही मृतदेह आढळलेत। आणि हे मृतदेह बंद, हे जे घर होतं ते बंद होतं, बाहेरून त्याला कडी लावलेली होती, लॉक लावलेला होता। मात्र त्यांचा जो छोटा मुलगा आहे तो गुजरातला असतो आणि त्याने वडिलांशी आणि आई वडिलांशी संपर्क साधण्याचा गेल्या 10 ते 13 दिवसापासून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता। मात्र त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही, म्हणून तो थेट गुजरातवरून या वाडा येथील नेहरोली गावात आला। कुटुंब इथे गेल्या 25 वर्षापासून राहतं। मात्र व्यवसायानिमित्त 2 भाऊ आहेत, ते एक वाड्याला असतो आणि दुसरा हा विरार येथे असतो। आणि संपर्क होत नसल्यामुळे तो वाड्याला आला आणि बघतो तर घर बंद आहे, मात्र त्याच्यातून दुर्गंधी येत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं। त्यामुळं शेजाऱ्यांना बोलवून त्या घराचा लॉक तोडण्यात आले। त्यावेळी हे जे मृतदेह आहेत, आई आणि बहिणीचा मृतदेह एका पत्र्याच्या पेटीमध्ये आढळला आणि जो वडील आहेत त्या वडिलांचा मृतदेह हा बाथरूम मध्ये होता आणि त्याच्यावर बिछाना असतो तो टाकलेला होता। त्यामुळे मनोज, त्यामुळे आता पोलीस तपासात काय उघड होत आहे हे बघावं लागेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।